गुड मॉर्निंग. कशा सगळेजण? श्री स्वामी समर्थ. हाय फ्रेंड्स. हे बघा, सकाळ झालेले आहेत, 7 वाजलेत आणि खूप थंडी आहे, भयंकर थंडी आहे. आणि हा बघा माझा पाठचा व्ह्यू. हा माझा माहेर आहे. माझ्या आजोबांचं घर आहे. इथे माझे आजोबा राहतात. आणि हा म्हणजे आजोबांचा म्हणजे माझ्या सख्ख्या आजोबांचा वरती आहे. आणि हे माझे सख्खे चुलत आजोबा आहेत. थांबा तुम्हाला दाखवते. हा असं आमच्या मोठ्या आजोबांचं घर आहे, म्हणजे माझ्या आजोबांच्या पेक्षा लहान आहेत ते. हा त्यांचा घर आहे. थांबा एक मिनटं. हा बघा, हा आमचा घर आहे जिथे मी आता थांबलेली आहे. ॲक्च्युली मी दोन्ही साईडला उतरते, म्हणजे दोन्ही माहेर आहेत. इथे माझे पप्पा राहतात, ज्यांनी माझा कन्यादान केलं आहे. असं काय, आमची एकच फॅमिली आहे. फक्त आम्ही हा इथे माझ्या आजोबांचं, दुसऱ्या आजोबांचं घर आहे, तिथे मी आणि जे वरती आजोबा राहतात तिथे पण मी जाते, जाऊन आले. एक छोटीशी क्लिप टाकली होती जिथे मी चूल पेटवले. आणि आज काय चूल नवीन बनवायचा प्रयत्न चालू आहे. आज बघूया काय बनवायचं ते. आता जाते, नाश्ता करते. पहिली गोष्ट म्हणजे माझी एक्सरसाइज झालेली आहे. जरी मी गावाला आली तरी माझी एक्सरसाइज चुकवत नाही, असं पहिलं व्हायचं नाही. पण आता मला खूप आवडतं एक्सरसाइज करायला. खूप म्हणजे खूप भारी वाटतं. एक्सरसाइज केल्यावरती एक पॉझिटिव्हिटी येते आणि तुमचा माइंड खूप फ्रेश होतो. त्याच्यामुळे तुम्ही पण करत जा. भारी वाटतं एक्सरसाइज करून, खरं सांगते, खूप भारी वाटतं. आणि मी मेडिटेशन पण करते. ॲक्च्युली मी मेडिटेशन पहिल्यापासून करायची, पण ते मध्ये बाबू झाल्याच्यानंतर थोडंसं ब्रेक झालं. पण आता जेव्हा जिथपासून मी वेलनेस फॅमिलीमध्ये जॉईन झाले, तिथपासून मी मेडिटेशन सोडतच नाही, एक्सरसाइज सोडत नाही. करतेच करते. भले तुम्ही 15 मिनटं का ना होईना स्वतःला द्या. खूप भारी वाटतं. कारण आपल्याकडे 24 तास असतात, त्यातले अर्धा पाऊण तास तर आपण स्वतःला देऊच शकतो. त्याच्यामुळं मला खूप आवडतं एक्सरसाइज करायला आणि खूप भारी वाटतं. आता थंडी एवढी आहे ना, आता तुम्हाला सांगू 7:30 वाजायला आलेत, तरीसुद्धा पाठचा व्ह्यू बघा तुम्ही. हा बघा, असा काय माझा गाव आहे. मी माझ्या आजोबांचं पण घर दाखवीन. हे पण माझे आजोबाच आहेत. हा पण आमचाच घर आहे. हे बघा. आणि इथे माझं बालपण गेलेलं आहे. आणि हा आमचा पाठचा व्ह्यू आमच्या घराचा. तिकडे अजून एक घर आहे, जे माझे सख्खे चुलत आजोबा असंच म्हणू शकता. आणि असा काही व्ह्यू आहे. ॲक्च्युली मी सकाळचा घेणार होती, पण थंडी खूप असल्यामुळं नाही घेतलं. मी एक्सरसाइज करत होती. ॲक्च्युली सकाळी थंडी खूप जास्त होती, त्यामुळे मी हा सकाळचा व्ह्यू घेतलेला नाही आहे. आतमध्येच एक्सरसाइज करत होती, एवढी थंडी वाजत होती ना. पण जेव्हा आपली बॉडी हीट होते, म्हणजे जेव्हा गरम होते, तेव्हा ती थंडी कुठे पळून जाते माहिती पण पडत नाही. त्यामुळे मी नवीन वर्षामध्ये एक प्रण घेतलं, म्हणजे एक ठरवलं होतं स्वतःला, की नाही, तू एक्सरसाइज करायचं. एक दिवस पण असं नाही गेलं पाहिजे तुझं की तू एक्सरसाइज नाही करायचं. भले तू 15 मिनटं का होईना स्वतःला द्यायचंच. त्याच्यामुळं मी पहिलं आधी स्वतःकडे लक्ष देते, नंतर बाकीच्या गोष्टी करते. आता मला नाश्ता बनवायचा आहे. पहिले मी अंघोळ करणार, दिवाबत्ती करणार आणि मग मी नाश्ता बनवणार आहे, पोहे. आणि मला शेवग्याची, तुम्हाला जर माहिती असेल तर, शेवग्याला फुलं येतात बघा, शेवग्याच्या भाजीला आपली शेंग असते त्याला, त्या फुलांची भाजी बनवायची. आणि त्याची पण मी रेसिपी जमलं तर मी शूट करणार आहे आणि मग ती टाकणार आहे, तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आणि आमचं कुळदैवत दाखवते. आणि इकडे आमचं मंदिर आहे जिथे आमचं कुळदैवत आहे. आणि खरंच खूप भारी वाटते गावी आल्यापासून. मस्त मजा येते. जुने दिवस आठवायला लागलेत. मी माझं लहानपण इथेच गेलं आहे. म्हणजे बोलतात ना, हे सर्व माझ्यासाठी खूप ओळखीचं आणि खूप जवळचं आहे. फक्त एवढंच झालं होतं, जे माझे आजोबा आहेत, जे माझ्या वडिलांचे पप्पा, ते ऑफ झाल्यापासून मी सहसा गावी येत नाही. आता माझी आजी खूप आजारी आहे, त्याच्यामुळं मी आली. ॲक्च्युली तिला म्हणजे सर्व जाग्यावरती आहे तिचं, त्याच्यामुळे मी इथे आली. पण काय माहिती का, माझे आजोबा नसल्यापासून मला थोडं जास्त इकडे असं म्हणजे मन लागत नाही, किंवा जास्त मी येत नाही इकडे. माहिती नाही का, पण माझे जेव्हा आजोबा होते तेव्हा मी महिन्यातून एक फेरी तरी माझी असायची इकडे. कारण खूप चांगला बॉन्ड होता माझ्या आजोबांजवळ माझा. तेवढेच ओरडायचे, खूप मस्ती करायची मी, खूप म्हणजे खूप. घरामध्ये मोठी असल्यामुळं खूप मस्ती करायची आणि खूप लाड झालेले आहेत माझे. खूप भारी वाटतं. कारण माझे मम्मी पप्पा नव्हते म्हणजे आहेत ॲक्च्युली, आहेत, पण काही कारणास्तव ते इथे नव्हते. त्याच्यामुळं मला खूप लाडावून, म्हणजे खूप पॅम्पर केलं त्या लोकांनी. माझ्या आजीनी, आजोबांनी, माझ्या काकांनी खूप पॅम्पर केलं. आणि पाठून कोणतरी बघतंय मला. कोणतरी बघतंय. तर खूप मजा आली. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय. सी यू ट्यून.
गुड मॉर्निंग आणि लवकर उठत जा, स्वतःला 1 तास देत जा. खूप भारी वाटतं. बाय बाय. आता आपण पूजा-विजा करायची अंघोळ करून. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.